तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं इंटरसेक्शन ऑफ सेट. ठीक आहे. इंटरसेक्शन काय असते? जेव्हा दोन सेटमध्ये काहीतरी कॉमन एलिमेंट असते. मग जर कॉमन एलिमेंट आहे म्हणजे आपण त्याला काय करतो, असं दोन सर्कलच्या मधात लिहितो ना कॉमन एलिमेंट. जेव्हा कॉमन एलिमेंट दोन सर्कलच्या मध्ये आपण लिहिलं याचा अर्थ काय की दोन सर्कल या कॉमन एलिमेंटमुळे काय झाले आहे, जॉईन झाले आहे. काय झाले? जॉईन झाले. पण जर हे दोन सर्कल आपसात जॉईंट नाही करायचे ते काय होणार, डिसजॉईंट. तर डिसजॉईंटसाठी कंडिशन काय राहणार की दोन सेटमध्ये तुम्हाला काहीही कॉमन नाही पाहिजे. तर बस सिंपलची कंडिशन आहे की डिसजॉईंट सेट म्हणजे काय झालं की वेन सेट्स, किती सेट, टू और मोर, किती असू शकते, कारण की जॉईंट किंवा डिसजॉईंट करायला काय लागेल, कमीत कमी दोन सेट तर लागेल. तर टू और मोर सेट डू नॉट हॅव कॉमन एलिमेंट्स. जेव्हा त्याच्यामध्ये कॉमन एलिमेंट्स राहणार नाही तेव्हा त्याला आपण काय म्हणू, डिसजॉईंट सेट्स. देन दे आर सेड टू बी डिसजॉईंट. डिसजॉईंट म्हणजे जे जॉईंट नाही म्हणजे त्यात कॉमन काहीही नाही. उदाहरणार्थ आपण एक्झाम्पल घेऊ. जसं उदाहरणार्थ एक्झाम्पल आपल्याकडे एक चला इवन नंबरचा सेट आहे आणि मी एन नंबर लिहिणार आहे 2, 4, 6, 8 आणि 10 एवढेच इवन नंबर. आणि एक माझ्याकडे ऑड नंबरचा सेट आहे, तो आहे 1, 3, 5, 7 आणि 9. आता जर मी हे दोन सेट इथे तयार करतो म्हटलं तर इवन नंबरचा सेट काय, इथे इवन नंबरचा सेट ई आहे. याच्यामधले एलिमेंट 2, 4, 6, 8, 10. ठीक आहे. आणि ते जर ऑड नंबरचा सेट लिहायचा असला ओ, त्याच्यामध्ये काय झालं आहे बघा 1, 3, 5, 7, 9. तर दोन्ही सेटमध्ये कुठला एकतरी एलिमेंट कॉमन आहे का, नाही. याचा अर्थ काय झालं की ई इंटरसेक्शन ओ, दोघांमध्ये काय एलिमेंट काही कॉमन नाही. जिथं काही नाही तिथं एम्प्टी सेट असते. एम्प्टी सेटला आपण काय म्हणतो, फाय. तर सरळ डिसजॉईंट सेट कसा म्हणायचा, वेन कुठलाही एक सेट इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू फाय असेल देन ए अँड बी आर डिसजॉईंट सेट्स. एकदम सोपं आहे. ठीक आहे. ही गोष्ट आपण युनिव्हर्सल सेटमध्ये पण करू शकतो. ही गोष्ट आपण कशात करू शकतो, युनिव्हर्सल सेटमध्ये करू शकतो. की समजा माझ्याकडे हा युनिव्हर्सल सेट होता, लेट सपोज हा सेम माझा युनिव्हर्सल सेट आहे. लेट्स से यू इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. पहिले 10 नॅचरल नंबरचा माझा काय युनिव्हर्सल सेट. हा युनिव्हर्सल सेट याच्यामध्ये दोन पार्ट केले. एक होता ऑड नंबरचा, त्याच्यामध्ये होता 1, 3, 5, 7, 9. आणि दुसऱ्यामध्ये काय होतं, दुसऱ्यामध्ये आपले एलिमेंट होते 2, 4, 6, 8 आणि 10. ह्या युनिव्हर्सल सेटमधले हे दोन सेट काय झाले, डिसजॉईंट. तसं काही कंपल्सरी नाही की दोन सेट सेपरेट असेच लिहिले पाहिजे म्हणून. तुम्ही त्याला युनिव्हर्सल सेटमध्ये पण लिहू शकता. जर तुम्हाला आता आणखी नंबर वाढवायचे असेल तुम्ही आणखी नंबर वाढवू शकता. जसं उदाहरणार्थ मला 10 वाढवले तर 11 पण आहे, 12 पण आहे. जर 0 पण असेल तर हे दोन तर आपले सेट झाले सेपरेट. ठीक आहे. तर 11, 12 आणि 0 हे काय दोन्ही सेटमध्ये नाही, म्हणजे दोन्ही सेटच्या काय आहे ते दोन्ही सेटच्या बाहेर आहे. तर दोन्ही सेटच्या बाहेर असेल तर त्यामुळे दोन्ही सेटच्या बाहेर लिहितो. कोणते कोणते नंबर आहे ते 10 ऑलरेडी आहे, 10, 11, 12 आणि 0. हे जे 3 नंबर आहे दोन्ही सेटच्या बाहेर आहे. बाकी दोन सेट काय झाले, ई आणि ओ, दोघांमध्ये काहीही कॉमन नाही. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, डिसजॉईंट सेट्स. इथे ई अँड ओ काय आहे, डिसजॉईंट सेट्स. वेन इंटरसेक्शन इक्वल्स टू फाय देन बोथ सेट आर कॉल्ड ॲज डिसजॉईंट सेट. ठीक आहे. ते तुम्हाला समजलं असेल होप करतो. ठीक आहे. थँक्यू.